नमस्कार. उन्हाळा चालू आहे तर आपण थंडगार कोल्ड कॉफी कॅफेसारखी एकदम क्रीमी बनवलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. उन्हाळा चालू आहे तर लहान मोठ्यांना सर्वांना कोल्ड कॉफी खूप आवडते. कॅफे जाण्यापेक्षा आपण घरीच कशी बनवायची ते पाहूया. 2 चमचे मी आपली ब्रू कॉफी असते इन्स्टंट कॉफी ती घेतलेली आहे आणि 2 चमचे साखर. त्यामध्ये आपल्याला आता 1-1.5 चमचा पाणी घालायचं आहे. तो कॅफेमध्ये जी कॉफी असते त्यावरती फेस असतो तो आपण कसा बनवायचा ते पाहूया. त्याला आता सारखं फिरवत राहायचंय. अशा प्रकारे फेटत राहायचंय सारखं आपल्याला. थोडंसं पाणी घालायचंय, अजून थोडं घट्टसर वाटतोय तो फेस. खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट बनते घरच्या घरी कॅफेसारखी कॉफी. आणि कोणाला पण आवडते, लहान मुलांना पण आवडते आणि मोठ्यांना पण आवडते. अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. आणि अजून तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल माझ्याकडनं हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. हे तयार आहे आपल्या आता कॉफीचा फेस. आता मी थंड दूध घेतलेलं आहे, तापवून थंड केलेलं. त्यामध्ये पिठी साखर घातली. साखर आपल्या आवडीनुसार घाला, तुम्हाला कमी जास्त जशी हवी असेल तशी. आणि आता हे ग्लासामध्ये आपल्याला सर्व करायचं आहे. त्यासाठी ग्लासाला थोडी डिझाईन असली म्हणजे छान दिसते कॉफी. आपलं चॉकलेट सिरप आहे ते थोडं थोडं सर्व साईडने टाकून घ्यायचे, त्यामुळे ग्लासाला छान लुक येतो. आता आईस क्यूब घातले एक. दूध थंडच आहे आपलं तर 2-2 क्यूब घातलेत. आपण हा कॉफीचा बनवलेला फेस पहिले टाकून घेऊया. मस्त, खूप छान बनलेले आहे. तुम्ही नक्की बनवून पहा. त्यामध्ये आता आपण दूध घालायचंय. थोडंसं मिक्स होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. ते एकदम क्रीमी बनलेला आहे कॉफी. वाह, काय जबरदस्त झाली. मिक्स करत करत स्ट्रॉने प्यायचे, खूप छान टेस्ट येते. परत अजून थोडीशी ती कॉफी घालायची वरतून. पाहू शकता किती झटपट आणि सोप्या पद्धतीने आपली कॅफेसारखी कॉफी तयार आहे. त्यावरती चॉकलेट सिरपने थोडेसे पण डिझाईन बनवूया म्हणजे छान दिसते. पाहू शकता किती मस्त बनलेली आहे. ही तयार आहे आपली कॅफेसारखी कोल्ड कॉफी तयार. चला तर मग भेटूया अशा दुसऱ्या एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत रेसिपी पाहून बनवत राहा.
आणि खात राहा आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा। वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।